हाय हॅलो नमस्कार, मी सायली पिसाळ स्वागत करते अजून एक आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. त्या नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि हा तो दिवस आहे ज्या दिवशी आम्ही कायमचे इथून जाणार आहोत, ते म्हणजेच वेस्ट बंगालला बाय बाय करणार आहोत. ॲक्च्युली फ्रीज रात्रीच बंद केला होता. सगळं सामान व्यवस्थित क्लीन करून भरून ठेवलं आहे, जेणेकरून तिथं गेल्यानंतर पुन्हा पॅकिंग अनबॉक्सिंग सोडलं तर साफसफाई सामानाची हा नको. त्यामुळे भांड्यापासून ते सगळं अगदी आम्ही नीट क्लीन केलं होतं. बाकी ऑलमोस्ट पॅकिंग आमची 80% झालीच होती, जे की आम्ही दाखवली होती. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी फ्रीज साफसफाईला सुरुवात केली. आजचं जेवण माझी फ्रेंड बनवणार होती, त्याच्यामुळे मला काहीच विषय नव्हता की स्वयंपाक वगैरे बनवणं हे ते. सगळा फ्रीजचे जे भांडे होते ना ते घासून थोडेसे पुसून थोडेसे फॅनखाली सुकायला ठेवले. त्यानंतर मग फ्रीज क्लीन करायला माझ्या श्रीला 30 दिवसांमधली 25 दिवस सर्दी असते, तरी पण त्याचं आईस्क्रीम खाणं काही थांबणार नाही. जग इकडचं तिकडं झालं तरी चालेल, पण आईस्क्रीम मात्र भेटलीच पाहिजे. तो आईस्क्रीम खाणार नाही असं होणारच नाही. आता त्याला कॅन्टीनही समजतं आणि सगळंच समजतं. घुमण्या खूप मोठा हो म्हणती. काय म्हणती? बायकर बायकर की हा. मला घरकामात मदत करण्यासाठी या मावशी येत होत्या, ज्या की त्यांनाही आज निरोप दिला. बघू शकता कसं झालेलं आहे. आता हे जे आहे ना उरलं सुरलं ते सगळं धुवून ठेवणार. बाकी तर मी सगळं धुवूनच ठेवलं होतं. त्यानंतर समोरच्या दीदीकडून 4-5 भांडी आणले होते आणि त्यामध्ये दूध वगैरे ठेवलं होतं. नाही म्हणता 4 वर्षामध्ये एवढं आमचं सामान झालं होतं की जे आता सांगण्याच्या पलीकडचं होतं. तुम्हाला तर माहितीच आहे, ही 3 ते 4 दिवसांची पॅकिंग आहे. मला मागं कमेंट आली की तुम्ही हे कसं पॅक केलेलं आहे. तर हे आम्ही असं पॅक केलेलं आहे, बॉक्समध्ये भरून त्यामध्ये व्यवस्थित थर्मोकॉल वगैरे टाकून ज्या फुटण्यासारख्या गोष्टी आहेत त्याला पुन्हा पोत्यांनी वरून शिवलं होतं. म्हणजे काही पॅकिंगचं किंवा तुटफुटचं टेन्शनच नको, कारण सामान इथून जवळजवळ पुन्हा एकदा 950 किलोमीटर जाणार होतं. त्यानंतर तुम्ही कुरिअर वगैरे करणार आहात का? तर नाही, आम्ही ट्रान्सपोर्टची जी लाईनची गाडी असते ना त्याने सामान पाठवणार आहोत. तर हे असं आमचं नियोजन आहे. त्यानंतर मग जी उरली भांडी होती ना ती सगळी घासून पुसून पुन्हा एकदा फॅनखाली ठेवली, जेणेकरून भांड्याचंही पुन्हा टेन्शन नको. नाही म्हणता भांडीही भरपूर झाली आहेत. जास्त करून तर प्लास्टिकचीच भांडी आहेत. आता तुम्हाला तर सगळ्यांनाच माहिती आहे घरात किती काय लागतं. येताना 4 बॅग घेऊन आलतो, आता जाताना 40 बॅगांमध्ये पण सामान बसणार. याच्यावरूनच विचार करा आमचं सामान किती झालं आहे. असो, त्यानंतर सगळं भांडी वगैरे पुन्हा एकदा फॅनखाली सुकायला ठेवली आणि आता नंबर होता तो म्हणजे फ्रीज पॅकिंगचा. फ्रीज माझा नवीनच आहे, म्हणजे मी इथं आल्यानंतर घेतला होता. विकून वगैरे सामान अजिबात परवडत नाही. इथं लोकांना वाटतं की सामान 1-2 हजाराशिवाय घ्यायला नको विकत आणि 1-2 हजारात सामान द्यायला आपल्याला परवडत नाही. मी फ्रीज घेताना 15 हजाराचा फ्रीज घेतलेला, त्याला आता फक्त 2 वर्ष झालेत आणि 2-3 हजारामध्ये विकायला मला परवडत नाही. पुन्हा तिकडे गेल्यानंतर सामान तर लागणारच लागणार. त्यापेक्षा मग म्हटलं की असो इथूनच सगळं घेऊन जाऊयात, कारण पुन्हा जर तिथं घ्यायचं म्हटलं ना तर 30-40 हजाराशिवाय पैसे पूर्ण नाहीत. जर सगळंच घ्यायचं म्हटलं तर, आणि इथं 4-5 हजाराशिवाय या सामानाचे पैसे येणार नाहीत. मग त्यानंतर मग यांनी सगळं जे मागं पाणी वगैरे साठलं होतं ते सगळं क्लीन केलं. त्यानंतर मग मी जे आतमधले रॅक वगैरे होते ना ते सगळे लावून घेतले आणि आम्ही फ्रीजमध्येही बऱ्यापैकी सामान भरलं. म्हणजे जे प्लास्टिकचे वगैरे भांडे होते ना तेही सगळे भरून घेतले. जेवढं सामान ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त जसं बसवता येईल ना तसं. आता मी सगळं सामान व्यवस्थित बॉक्स वगैरे ठेवले होते. माझ्याकडून फक्त फ्रीजचाच बॉक्स गेला होता, जो की तो मला रिटर्न भेटला. बाकी थर्माकॉल्स वगैरे सगळं आहे तसं व्यवस्थित ठेवलं होतं. त्याचा खूप जास्त फायदा मला झाला. म्हणजे आता सामान पॅक करायला म्हणा, शिफ्ट करायला म्हणा, आता हा जो फ्रीज आहे ना तो थर्माकॉलवर आणून मांडला, जेणेकरून खालीही कोणत्या प्रकारचे डॅमेज किंवा क्रॅक्स जायला नको. आधीच फ्रीजचं खालचं थोडंसं नाजूक असतं, सो मग त्याही गोष्टींची आम्ही पुरेपूर काळजी घेतली. आता ह्या ज्या सगळ्या आहेत ना ते सगळं आम्हीच केलेलं आहे. मावशी होत्या पण त्यांनी बऱ्यापैकी मदत केली, पण ज्या म्हणतो ना आपण डिटेल्समधल्या गोष्टी त्या तर आपल्यालाच करायला लागणार होत्या.
मग पुन्हा एकदा आहे त्या कामांना चालू केलं. एवढा आमचे 10 ते 12 बॉक्स मोठे मोठे पॅक झाले. त्यातला तर श्रीच्या गाड्यांचाच एक बॉक्स भरला. म्हणजे विचार करा त्याच्या गाड्या किती असतील. गाड्या म्हणजे एक स्कूटी, त्यानंतर छोटी त्याची स्कूटी, त्यानंतर सायकल, ह्या त्या गोष्टी त्यांनीच बऱ्यापैकी पॅक झालं. एक बॉक्स मोठा जो सगळ्यात मोठा बॉक्स आहे ना तो त्याचा भरला. त्यानंतर चिकट टेपने आहे ना जे आपण म्हणतो ना आतले जे त्याचे युनिट्स आहेत ना जे की काचा वगैरे त्याही पॅक करून घेतल्या. म्हणजे फ्रीज पुढे मागं करतानाही ती काच पुन्हा पुढे मागं व्हायला नको. जसं आपण नवीन फ्रीज घेताना जी त्यांनी पॅकिंग दिली जाते ना सेम तीच पॅकिंग आम्ही केली. पूर्णपणे सगळं काचा वगैरे सगळ्या पॅक केल्या. फ्रीज कितीही हल्ला तरी इकडची काच इकडं होणार नाही किंवा तिकडची काच पुढे मागे कसलाच विषय होणार नाही. आम्ही पॅकिंग एकदम प्रॉपर म्हणजे प्रॉपरच केली आहे. कुठल्याही प्रकारचं डॅमेज तर जाणार नाही आहे असं वाटतं आहे. त्यानंतर आता जेव्हा आम्ही तिथे अनबॉक्सिंग करू ना तेव्हा ते समजेलच कुठल्या गोष्टीला किती क्रॅक गेलेत किंवा किती कोणत्या गोष्टी डॅमेज झालेल्या आहेत. त्यानंतर जे खालचा ड्रॉवर वगैरे होता ना तोही चिकटपणे पॅकच केला जेणेकरून तोही बाहेर निघायला नको. त्यामध्ये हे आम्ही सामान भरलं. म्हणजे जे श्रीचे डॉग वगैरे होते ना ते सगळं भरून टाकलं. आता चला हे आहे ना ते आमचं सामान बघा आम्ही कसं काय भरतो आहे. हे जे प्लास्टिकचं आहे ना ते सगळं यामध्ये भरलं. ॲक्च्युली माझ्याकडे प्लास्टिकचे भांडे भरपूर म्हणजे भरपूर झालेले आहेत. पण काय करणार प्लास्टिकच्या भरण्या वगैरे तर लागतातच सामान वगैरे सगळं ठेवायला. तिथं गेल्यानंतर पुन्हा विकत घेणं पुन्हा तेच करणं ह्या सगळ्या गोष्टी मग त्या जास्तच आहेत तर मग कशाला वेस्ट करायचं आहे. मग सगळं घेऊन चाललो. आता हे जे मसाले आहेत ना ते माझे न फोडलेले मसाले आहेत. त्याची एक्सपायरी डेट बघितली जास्त होती मग तेही सगळं पॅक करायला घेतलं. तर तुम्ही बघू शकता आम्ही अशा प्रकारे सगळं बॉक्समध्ये पॅकिंग केलेलं आहे. त्यानंतर हा जो माझा फ्रीजचा कवर होता ना जो माझ्या फ्रीजचा आलता तो मी टाकून दिला. त्यानंतर मग ह्यांनी पुन्हा बाहेर जाऊन हा एकतर भेटत नव्हता. पुन्हा बाहेर जाऊन त्यांनी शोधून हा फ्रीजचा कवर आणला आणि तो मग त्याला बसला. एवढा तंतोतंत तर त्याच्या ह्याचा नाही भेटला पण ठीक आहे म्हणजे कामासाठी जो की एकदम ओके भेटला. फ्रीज कवर टाकल्यानंतर त्यामध्ये आम्ही थर्माकॉल्स वगैरे टाकले. त्यानंतर ह्याच्यासोबत जे आलेलं होतं ना सामान तेही टाकलं. कारण आमच्याकडं मी म्हटलं ना मी सगळ्या गोष्टी त्या बेडखाली ठेवल्या होत्या. कारण पुन्हा एकदा हे सामान घेऊन जायचं म्हणजे त्याच गोष्टी झाल्या. पॅकिंग करा हे करा ते करा. आणि ही फ्रीज वगैरे ह्या गोष्टी थोड्याशा डॅमेज होण्यासारख्या असतात. त्यामुळे ते आमच्या ह्यांनी हे सगळं व्यवस्थित ठेवलं होतं. तुम्ही बघू शकता अगदी पॅकिंगची जे वायर असते ना त्यापासून सगळं आमचं होतं. तर हा फ्रीज आमचा फायनल असा पॅक झाला जो की तो पॅक करून आमच्या ह्यांनी पुन्हा एकदा त्याला पोत्याने शिवला. हे पोत्याने शिवायलाच एका वस्तूला 1-1.5 ते 2 तास जात होते. त्यानंतर हे सगळं आवरलं. आता ही जी चारपाई वगैरे आहे ना ती आम्हाला पॅक म्हणजे पॅकचा विषय नाही ती इथं जमा करायची होती. त्यामुळे ती मधल्या रूममध्ये तशीच होती. त्यानंतर मग भांडी ठेवायला चालू केलं. फ्रीज पॅक करेपर्यंत भांडी पूर्णपणे सुकली होती. आता मला वाटत होतं माझ्याकडे स्टीलची भांडी कमी आहेत प्लास्टिकची भांडी जरा जास्तच आहेत. पण जेव्हा पॅकिंगला चालू केलं ना तेव्हा हेही कळलं की 4 वर्षाच्या मानाने नाही म्हणता आपल्याकडे बरेच भांडी झालेली आहेत स्टीलचीही. मग एक बॉक्स होता मोठा यामध्ये शेगडी जी असते ना आपली गॅसची ती टाकली आणि त्यामध्ये मग वरून अशी भांडी भरायला सुरुवात केली. आमची समजतच असेल आमचा आलेला विकनेस म्हणजे इतकी धावपळ झाली. त्यानंतर ट्रेनचा प्रवास 3-4 दिवस आधी आमचं पॅकिंग चालूच होतं आणि त्यानंतर मग झालेला ट्रेनचा प्रवास. त्यानंतर मग इथं आल्यानंतर होणारी गडबड यामध्ये खूप दमल्यासारखं झालेलं आहे. आता कुठं थोडंसं रिलॅक्स वाटायला लागलेलं आहे. तर त्यानंतर मग मी जे माझे कप वगैरे होते ना ते असे व्यवस्थित प्लास्टिकमध्ये फोल्ड करून एका डब्यात भरले. म्हणजे जो आपल्याकडे डबा असतो ना तो त्यामध्ये भरले जेणेकरून तेही डॅमेज व्हायला नको. सामान जेवढं व्यवस्थित पॅक करायला येईल ना तेवढं तर मी पॅक केलं आहे. पण आता काय माहिती हे सामान कसं जातं आहे कसं नाही. माझ्याकडे प्रत्येक गोष्टीचा बॉक्स होता म्हणजे अगदी कुकर वगैरे सगळ्याच गोष्टींचा बॉक्स होता. सो मग मी ते सगळं व्यवस्थितच भरलेलं आहे. मला तरी वाटतं 99% सामान व्यवस्थितच जाईल. कुठे काही डॅमेज वगैरे होणार नाही. पण शेवटी ट्रॅव्हलिंग म्हणलं की इकडं तिकडं होत असते. आता गेल्यानंतर बघू जेवढं एकात एक बसवायला जमेल तेवढं सामान बसवलेलं आहे आणि प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ते कवरही केलेलं आहे. सो आता तिकडे गेल्यानंतर जास्त काही टेन्शन नसेल. पण जेव्हा हे सगळं सामान पुन्हा पॅक केलेलं काढू ना तेव्हा 3 रूम भरल्या तरी उभं राहायला जागा नसेल. आता इथं जाऊन पुन्हा तिथं सगळं लावण्यापर्यंत म्हणजे एक कसरतच आहे. शेवटचा दिवस आहे. जाता माझ्या हा बिल्डिंगचा थोडासा व्हिडिओ शूट केला.
खूप इमोशनल वाटत होतं. आता मी सांगू पण शकत नाही. त्यानंतर मग निघालो बाहेर पुन्हा एकदा. 2 पोते कमी पडली होते, जे की आम्ही वरून शिलाई करत होतो ना त्याला. हे मंदिर जिथे की रोज माझा श्री 7 वाजता खेळायला यायचा, 6-6:30 वाजता. त्यानंतर बऱ्याच गोष्टी मी इथल्या मिस करेन. या गोष्टींची किंमत जेव्हा जायची वेळ येते ना तेव्हा जास्त कळते. हे त्या दिवशी मला रिअलाईज झालं. हा आमचा हॉल जिथे आम्ही प्रत्येक गोष्टी सांस्कृतिक कल्चरल प्रोग्राम्स एन्जॉय केलेले आहेत. त्यानंतर मग आम्ही निघालो. मी सांगितलंच कशासाठी निघालो. कॅम्पच्या बाहेर आल्यानंतर एवढं इमोशनल वाटायला लागलं ना, जे की मी आता तुम्हाला सांगू शकत नाही. असं वाटायला लागलं की हे 4 वर्ष कुठं गेले ना. 1:30 ते 2 वाजता निघणार होतो, कारण आमची ट्रेन स्टार्टिंगलाच लेट होती. त्यामुळे नंतर तर पुन्हा थांबणार नव्हतो. मग कॅम्पच्या बाहेर आलो, थांबलो आणि कॅम्पला अगदी वाकून नमस्कार केला. आपण म्हणतो ना एखाद्याचे नेहमीच ऋणी राहिलेलं चांगलं. या ठिकाणी माझ्या बऱ्याच चांगल्या गोष्टी आहेत. जेव्हा मी त्याला वाकून नमस्कार केला ना तेव्हा मला भरपूर रडायला आलं, जे की मी तुम्हाला आधी दाखवलंच. आणि आता जातानाचा व्लॉग तर एवढा इमोशनल आहे ना, जो की मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवीनच. त्यानंतर माझ्या समोरची जी दीदी होती ना तिच्या मुलीसाठी मी सॅक बघत होते, जे की मला तिला गिफ्ट द्यायची होती. तसं बाकी मी ज्यांना जसं जमलं तसं गिफ्ट मी देतच होते. जे की राहिले होते ते मग मी घेऊन टाकले. आणि त्यानंतर हा जो बेड आहे ना तो मला एवढा आवडला आहे ना की असं वाटतंय की हा बेड घ्यावा. पण आता मी म्हटलं ना आता मी काही सामान घेणार नाही. ह्या बेडची प्राईज ना 55,000 आहे. तर असो, आता जातो घरी, आवरतो बाकीचं जे राहिलेलं आहे आणि आता डायरेक्टला जातानाच्या इमोशनल व्लॉगमध्ये भेटूयात. चलो बाय.